माझ्या जन्माच्या आधीचं म्हणजे हाय, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे ना 2 ते 3 दिवसांचं मिक्सचर आहे, तर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, समजून घ्या आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा। तर ना स्कूलमधनं दुपारी घरी आली, पार्सल आलेले होते काही, तर मी किचन डेकोरचे काही वस्तू मागवलेल्या होत्या, त्या मला रिसीव झालेल्या होत्या। ॲक्च्युली मी घरी नसते तेव्हा जे कुरिअरवाले दादा आहेत त्यांना मी सांगते की वरती गॅलरीमध्ये टाकून देत जा। ऑलरेडी मी पेड केलेलं असतं, त्याच्यामुळे पैशांचा काही ताण नसतो। कॅश ऑन डिलिव्हरी मी ठेवत नसते सहसा करून, प्रीपेडच करते, तर त्यामुळे मग ते टाकून जातात। आणि रेग्युलर जे आहेत ना कुरिअरवाले त्यांना माहिती झालं आहे की सतत पार्सल माझे येत असतात। तर असं 2-3 दिवसानंतर कुरिअर आले की मग मी ते दुपारी स्कूलमधनं घरी आली, थोडी फ्रेश झाली, एकीकडे चहा ठेवते आणि चहा उकळते, तोपर्यंत मी पार्सल वगैरे ओपन करते आणि बघते कसं आलेलं आहे काय नाही। तर तसंच काहीसं आता माझं चाललेलं होतं। ॲक्च्युली मला दिवाळीमध्ये हे मागवायचं होतं, पण ना तेव्हा ऑफर नव्हती आणि मला हवं त्या किमतीमध्ये हे जे किचन डेकोर आहे ना ते आलेलं नाही। तर उघडल्यानंतर सगळ्यात आधी तर थँक्यूचं एक छान त्यांनी कार्ड दिलेलं होतं, ते बघितलं आणि त्याच्यानंतर जे मागवलं होतं ते मी एक बघितलं, तर मला इतकं आवडलं ना, इतकं सुरेख आलेलं होतं ते। 2 छान कप शेपमध्ये ते वॉल डेकोर आलेले होते, कॉफी मेड मी हॅपी, आणि अजून भरपूर असं छान छान त्याच्यावर थॉट्स लिहिलेले आहे किचनशी रिलेटेड। त्यातला एक थॉट होता की काउंट युअर मेमरीज, नॉट काउंट युअर कॅलरीज असा। तो मला अजिबात आवडला नाही, कारण हेल्थ कॉन्शियस असल्यामुळे ना कॅलरीज काउंट करणं खूप जास्त गरजेचं आहे। पण म्हटलं की ठीक आहे, असंही सही आपण लिमिटमध्ये राहून कॅलरीज लिमिटमध्ये घेऊन आपल्या मेमरीज काउंट करूया, कारण हे पण खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर मी बघितलं की ते कसं लावता येईल, कारण आता इथे टेबल ठेवलेलं आहे ना, मग ती बाकीची जागा जी ना ती मला सुनी दिसते आणि एकदम अशा रिकाम्या भिंती मला नाही आवडत का कुणास ठाऊक। मला रिकामी भिंत बघितली की असं भकास वाटतं, म्हणजे असं पॉझिटिव्ह नाही वाटत, उदास वाटतं। त्याच्यामुळे जर भिंतीवर काही असेल ना तर प्रसन्नता राहते, हे माझा पर्सनली थॉट आहे। असं काही ते थॉटफुल हवं किंवा फ्लॉवर्स वगैरे किंवा वॉटेवर तुम्हाला जे योग्य वाटतं ना त्या गोष्टी तुम्ही भिंतीवर लावा। कोरी भिंत कधीच ठेवू नये असं माझं वैयक्तिक मत आहे। आता प्रत्येकाची थिंकिंग असते, पण माझी अशी थिंकिंग आहे की थोडं तरी काहीतरी असावं भिंतीवर, भिंत रिकामी नको। रेंटचं घर असल्यामुळे खूप जास्त मी असं काही करू शकत नाही, पण होईल तो मी कमीत कमी याच्यामध्ये किमतीमध्ये प्लस आपल्याला ते थोडे अजून म्हणजे काही वर्ष रियूज करता येईल, कारण घर चेंज झाल्यानंतर ह्या वस्तू पुन्हा आपल्याला तशा ठिकाणी लावता यायला हव्या ना, ह्याच विचार करून मी वस्तू मागवत असते नेहमी। त्याच्यामुळे मी हे पण असंच मागवलेलं होतं। आणि या जे वॉल डेकोर आहे ना त्याच्याबरोबर छोटे 2A टेप आलेले होते, म्हणजे डबल टेप आलेला होता, तर मग ते एक काम वाचलं नाही। तर मला असं वाटलं होतं की जर याच्याबरोबर चिटकवण्याचं काही आलंच नाही तर आपल्याकडे हुक संपलेले आहेत, तर तेही मागवायला लागतील। बट लकीली की त्याच्यामध्ये ते जे 2A टेप होते ना ते पण येऊन गेले। तर त्याच्यानंतर ते जे असं पॅनसारखं होतं ना, तर ते मी एकीकडे लावलं आणि एकीकडे लावलं। ऑलरेडी 3 टाईपचे स्पूनवरती लावलेले आहे, नंतर मॉम्स किचनमधून लावलेलं आहे, तर त्याच्याखाली हे असं लावलं। मला ॲक्च्युली ते आपले मराठी महिने असतात ना तसं काहीतरी मागवायचं होतं, पण म्हटलं की नको, काही गोष्टी ठराविक गोष्टी ज्या आहेत की जे असं की स्वतःचं घर झालं की तेव्हाच ती गोष्ट आपल्या घरी यावी, तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या बकेट लिस्टमध्ये आहेत। इन फ्युचर स्वतःचं घर झालं तर नक्कीच त्या गोष्टी मी घेईल घरासाठी। एक कप लावला, त्याच्यानंतर असं होतं की दोघं कप समोर लावायचे की खालीवर लावायचे। समोर लावून बघितलं मी, पण ते काही योग्य दिसत नव्हतं, म्हणून मी विचार केला की एक खाली आणि एक वर लावूया, म्हणजे छान दिसेल। आणि नंतर मग चेक केलं तर ते अगदी छान दिसत होतं। त्यानंतर मी सेट होऊन बघितलं की कसं दिसतं आहे, तर अगदी छान दिसत होतं, बघा किती सुंदर दिसतं आहे ना। तर ते सगळं झालं, चहा वगैरे पिली आणि त्याच्यानंतर मी आईकडे गेली।
ताई उद्या जाणार होती म्हणून ताई मला म्हटली होती लास्ट टाईम की मी आली की तू जे हेल्दी लड्डू बनवते ना तसे मला बनवून देशील वर्ष. तर म्हणून मग आता ती तर माझ्याकडे येऊ शकणार नव्हती म्हणून माझं सगळं घरचं आवरलं गेल्यानंतर जे थोडं काही लाडूसाठी साहित्य घरी अवेलेबल होतं, मी काही किराणा दुकानात गेली नाही, ते सगळं घेऊन आली. आणि मग या सगळ्या साहित्याला भाजून वगैरे आईबरोबर बसून मी लाडू बनवले. त्यानंतर आईचं म्हणणं होतं की असं नको दळू, तसं छान दळलं जाईल, मग असं बारीक होईल तसं बारीक होईल. मग मी आईला म्हटलं की तुला जसं योग्य वाटतंय तसं घे आणि दळून दे. ॲक्च्युली आई मला म्हणत होती की माझ्या मिक्सरला तुम्ही दोघी हात लावू नका, खराब करून टाकाल. या मिक्सरला किती वर्ष झाले? तुझ्या जन्माच्या आधीच आहे. माझ्या जन्माच्या आधीचं म्हणजे 40 वर्षाच्या आसपास. मी 40 वर्षाची नाही आहे पण 40 वर्षाची 35 वर्षाची 35 वर्ष झाली. घर बांधल्यानंतर घेतलं. हो का? हे मिक्सर 35 वर्ष जुनं असल्यामुळे, मी 35 वर्षाची नाही अजून, 35 वर्ष जुनं असल्यामुळे आई त्याला हात लावू देत नाही, कारण ते आईलाच प्रॉपर वापरता येतं. त्यामुळे आईचं असं की तुम्हाला इतक्या गॅपनंतर तुम्ही जर त्याला हात लावाल तर ते खराब होऊन जातं. ॲक्च्युली ताईने सकाळी खराब केलं होतं म्हणून आई म्हटली की आता अजिबात दोघींनी हात नाही लावायचा, काहीही दळायचं असेल तर मला सांगा, मी दळून देते. ऑब्व्हियसली आहे आता वैयक्तिक आपण संसार करायला लागलो, बऱ्याचदा असं होतं की नाही आपली वस्तू आपणच व्यवस्थित हँडल करू शकतो, कोणी बाहेरचं व्यक्ती आलं तर त्याला जमणार नाही, असं म्हणून आईचं उद्देश होता, बाकी काही नाही. त्यामुळे काही असलं की मी आणि ताई आईला म्हणायचो की तू दळून दे, आम्ही बाकीची तयारी करून देतो. आणि असं करत करत आईने जे सगळं सारण होतं ना ते दळून दिलं. त्याच्यानंतर मी आणि आई बसलो होतो लाडू बांधण्यासाठी. त्यात निधी आली आणि म्हटली की मला पण हेल्प करायची आहे. आता ते लाडू ना तिच्याने काही बांधले जात नव्हते, कारण थोडी ताकद लावायला लागत होती, पण तरी तिचं चाललं होतं की मला करू दे करू दे करू दे. मग आम्ही बसू दिलं. त्याच्यानंतर मी आणि आईने भरपूर अशा गप्पा केल्या आणि छोटे 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 असे गटागटाची गोळी मिळते ना शाळेजवळ, तशा गोट्यांसारखे ते लाडू झालेले होते आणि सुंदर दिसत होते. मी आईला म्हटलं एक टेस्ट करून बघ. ॲक्च्युली हे लाडू ना वेट लॉसमध्ये तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला जर शुगर सोडलेली असेल आणि गोडची क्रेविंग होत असेल ना तेव्हासुद्धा खाऊ शकतात. आणि खूप पौष्टिक असतात. त्याच्यामध्ये अनहेल्दी काही नसतं, साखर नसते, गूळ नसतो, खजूर आणि त्याचंच ते बनलेलं असतं, तेलकट काही टाकलेलं नसतं, फक्त तुपाचा थोडासा बोट लावलेला असता आणि तो पण आपला शुद्ध गाईच्या तुपाचा. त्यामुळे खूप पौष्टिक लाडू आहेत. बऱ्याचदा मी रेसिपी शेअर केलेली आहे, तुम्ही नक्की हे लाडू बनवून बघा. सगळ्या प्रकारचे तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकतात, बिया वगैरे घेऊ शकतात, हल्ली मार्केटमध्ये मिळतात त्या सगळ्या बिया, आणि तसं बनवून आपल्या लहान मुलांना द्या. लहान मुलं सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स खात नाही, मग तुम्ही सगळे ड्रायफ्रूट्स असे लाडूच्या पद्धतीने बनवून त्यांना देऊ शकतात, जे की त्यांच्या पोटात जातील आणि त्यांच्या शरीरासाठी ते उत्तम असतील. निधीचंही असं आहे की सिलेक्टेड असतील, तिला काजू आवडतील तर बदाम आवडणार नाही, तिला अंजीर आवडत नाही, खजूर आवडतं, तिला पिस्ता आवडतो, अक्रोड आवडत नाही, असे खूप सारे तिचे वेगळे आहेत, हे नको ते नको, म्हणून हे सगळं एकत्र करून मी तिला तसं लाडू बनवून देते. आवडीने खाते ती. त्याच्यानंतर ताईने छान मस्त पावभाजी बनवली होती. आम्ही लाडू बनवत होतो तर ताईने मस्त पावभाजी बनवली आणि मग ती पावभाजी खाऊन आम्ही सगळ्यांनी मस्त जेवणाचा आनंद घेतला. आणि मग त्यानंतर ना आम्ही मुलांना म्हणजे हे बाहेर गेलेले होते, मग मला घ्यायला लेट होणार होतं त्यांना यायला, तर मग तोपर्यंत मुलांना बाहेर घेऊन मी आणि ताईने वॉक केलं. आता आधी ना आईकडे ना असे रस्ते नव्हते, मातीचे रस्ते होते, पण आता असे रस्ते झाले, त्याच्यामुळे वॉक वगैरे करायला खूप छान वाटतं. त्याच्यानंतर हे आलेत आणि मस्त आम्ही आईस्क्रीम खाल्लं. हा दिवस असा संपला. त्याच्या दुसऱ्या दिवशी ना संध्याकाळी ताईकडनं मला मेहंदी काढून घ्यायची होती. 2-3 दिवस झाले, पण आई रागवत होती की मेहंदी लावून घरी जाऊ नको, चांगलं नसतं असं तसं, पण मी काय ऐकलं नाही आणि शेवटी ताईकडनं मेहंदी लावली. तर ताईने जी मेहंदी काढली होती त्याची डिझाईन ना थोडी झाड झाली म्हणून मी फोटो काढलेच नाही, पण ना मी घरी आल्यानंतर एक साधा असा गोल चंद्र काढला आणि अवतीभोवती डॉट डॉट दिले. मला अशीच मेहंदी येते आणि आवडते, तर तसं मी फोटो अटॅच केलेत. आता
तुलसी विवाहाच्या दिवशी ना जळगाव जिल्ह्यामध्ये मोठा रथ उत्सव असतो, भरपूर वर्षापूर्वीचा आहे तो. तर त्या रथ उत्सवानिमित्ताने ना अशा भवानी निघतात. आता याला सोंग म्हणतात काही ठिकाणी भवानी म्हणतात, तर आमच्याकडे भवानी म्हणतात. त्यामुळे मग अशी छान भवानी निघालेली होती, तर ती दारापुढे आली आणि त्यानंतर नाचवलं. मी लहानपणापासून पाहते आणि मला निधीला हे दाखवायचं होतं, कारण भरपूर ठिकाणी असं सोंग येत नाही. नाशिकला होतं पण असं घरापर्यंत येत नाही, पण हे लहानपणापासून मी बघते की ते असे घराकडे येतात आणि छान नाचतात मस्त. ही लहान भवानी होती, जी मोठी मोठी माणसं असतात ना ते असा गेटअप करून येतात आणि छान डान्स वगैरे करतात आणि देवीसारखं रूप धारण केलेलं असतं. तर तिचं म्हणणं होतं की 101 रुपया दे, मी अजून नाचते त्या भवानीचं. मग दादा म्हटलं की ठीक आहे, पण निधीने काही फोटो काढला नाही आणि मग तिची पूजा वगैरे करून ती खूप छान नाचली. पण नंतर ना मलाच तिची दया आली की अरे तिचे पाय दुखत असतील ताई निघाली. सकाळी दादा येणार होता 11 वाजता, त्याची भेट घेऊन ताईचं निघायचं चाललेलं होतं आणि मग सगळ्यांची गळा भेट वगैरे झाली. आणि म्हणजे इतके छान जातात ना 8-10 दिवस. त्याच्यानंतर असं जायचा वेळ आली ना मग असं थोडं वाईट वाटतं, कारण लहानपणापासून आपण सोबत राहतो. मग लग्न होतं, मग दिवाळी किंवा मे महिना अशी वाट बघावी लागते, तेव्हाच आपण एकत्र येऊ शकतो. आणि मग पुन्हा 8-10 दिवस एकत्र राहिल्यानंतर चला आपापल्या सासरी. शक्यतो सासरी जाणं कोणालाच नको असं वाटतं, पण तरी आता काय करणार, जावं तर लागतंच ना. त्याच्यानंतर सगळ्यांना भेटून वगैरे झालं. मग आईने तिला हळदी कुंकू वगैरे दिलं आणि मी वाट बघत होते की ही सगळ्यांची हिने गळा भेट घेतली, पण माझी घेतलेली नाही. मी म्हटलं की ठीक आहे, आता घेईल तेव्हा घेईल, पण तिचं चाललंच होतं. मग मी तोपर्यंत ताईच्या मुलाला वगैरे भेटून घेतलं, त्याचेही लाड केले. कसं आहे, मावशी म्हणजे जीव की प्राण असते आणि मावशीचा जो भाचा किंवा भाची असेल ती पण जीव की प्राण असते. तसंच माझंही होतं की तो निधीच्या आधी आला आहे ना, असं नाही की निधीपेक्षा जास्त जीव आहे, सारखा जीव आहे, म्हणजे त्याच्यासाठी पण माझा खूप जीव तुटतो. दादाने ताईला नमस्कार वगैरे केले, म्हणजे भाऊ नमस्कार करतो, आम्ही दोघं बहिणी करू नाही देत, पण आता तो मोठा आहे कारण आमच्यापेक्षा, पण तो म्हणतो की नाही बहिणींचा आशीर्वाद हवा. फोटो नाही घेतला, फोटो थांबा बरोबर सवय त्यांना. ताई गेल्यानंतर घर थोडं सुनं वाटलं, पण तरी पण निधी होती आणि बाकीचं मानव वगैरे पण मस्ती करत होते, पण ताईची आठवण खूप येत होती. आता पुढच्या दिवाळीची वाट बघू, कारण पुढच्या दिवाळीलाच आम्ही भेटतो. उन्हाळा असल्यामुळे जळगाव जिल्ह्यात ताई येत नाही सहसा करून मे महिन्यात, पण ती दिवाळीला आवर्जून येते आणि आम्ही असे छान छान रील फोटो म्हणजे आठवणी साठवून ठेवतो. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ, मी आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते आहे. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.